या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कार्यकाळात साकारण्यात आलेल्या सिन्नर तहसील कार्यालयाची वास्तू ही सिन्नरकरांच्या नजरेत भरली होती। ती वास्तू पाहण्यासाठी व परिसरात निवांत वेळ घालवण्यासाठी शतपावलीच्या निमित्ताने नागरिक येत होते। मात्र आता या परिसरात अंधारापासून संरक्षण करणाऱ्या हायमास्ट दररोज सायंकाळच्या वेळी बंद ठेवत असल्याने नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहे। सिन्नर तहसील आवारात यापूर्वी सायंकाळी ज्येष्ठ नागरिक, महिला, बाळगोपाळ, युवक रात्रीचे शतपावलीसाठी येत होते। काही क्षण निवांत घालवत होते। त्यामुळे परिसरात जणू काही जत्राच भरल्याचा अनुभव नागरिकांना रोज येत होता। मात्र काही दिवसापासून सिन्नर तहसीलच्या वतीने सायंकाळच्या वेळी रोज परिसरातील हायमास्ट हेतुपुरस्सर बंद ठेवण्यात येत असल्याने परिसर अंधारमय होत आहे। म्हणून सायंकाळी शतपावलीसाठी आता कोणीही फिरकत नसल्याचे दिसत आहे। कदाचित सिन्नर तहसील कार्यालयाने वाढत्या वीज दरामुळे हा निर्णय घेतला असावा किंवा नागरिकांनी या परिसरात थांबू नये असाही त्यामागे उद्देश असावा। मात्र लाईटची गरज तर अंधारावेळी असते। असे असताना सिन्नर तहसील आवारातील हायमास्ट चक्क दिवसा चालू ठेवत असल्याचा प्रकार आढळून आला। आता भर दिवसा या परिसरात अंधार असतो की काय असा प्रश्न निर्माण होतो। आता दिवसा कदाचित दुरुस्तीचे काम चालू असेल, पण जर रात्रीचे हायमास्ट बंदच असतात तर त्याची दुरुस्ती करूनही त्याचा काय उपयोग होणार आहे। असो, सिन्नर तहसीलने नागरिकांची हेळसांड थांबवून रात्रीच्या वेळी तरी परिसर लखलखाट करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। SCN न्यूजसाठी अक्षय गायकवाड।